सायन पनवेल महामार्ग असेल, उरणमधील जीएनपीटी असेल किंवा अटल सेतू असेल, अवजड वाहनं जे आहेत क्षमतेपेक्षा जास्त जे आहे वाळू किंवा माल जे आहे सप्लाय करताना दिसून येत आहे। त्यामुळे महसूल विभागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। परिवहन विभाग करते काय किंवा परिवहन विभागाचे अधिकारी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात, अशा प्रकारचा पत्रकार परिषद गंभीर स्वरूपाचा आरोप जे आहेत स्वाभिमान संघटना पुजारी यांनी केलेला आहे। आपल्याशी बातचीत करतायत प्रदेशाध्यक्ष पुजारी सर, काय आरोप केलेला आहे? वाहन चालक जे आहेत अवजडापेक्षा जास्त नेत आहेत आणि महसूल बुडवत आहेत। आम्ही वारंवार परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नेरूळ यांच्या नजरेसमोर आम्ही त्यांना नेहमी निवेदन दिलं, तरी सुद्धा त्यांच्यावरती कारवाई होत नसून आम्ही 16/6 नेरूळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं। त्या उपोषणाची दखल घेऊन फक्त नावासाठी कारवाई करायला लागलेत आणि त्यांनी आम्हाला एक पत्रक दिलंय की आम्ही फक्त चालकचं 3 महिन्यासाठी लायसन्स सस्पेंड करतो। अशा कारवाईनी डंपरचा मालक थांबणार नाही। आमची एक प्रमुख मागणी आहे, डंपरचं परमिट आणि फिटनेस हे रद्द करा, मग बघा कुठलाही डंपरचा मालक ओव्हरलोड गाड्या घेऊन जाणार नाही अशी मागणी करतायत। सर, पावसाळी अधिवेशनात तुम्ही मुद्दा घेऊन जात आहे। आमचं विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेबांबरोबर बोलणं झालंय। पुढच्या 1-2-3 दिवसात आमची सगळे शिष्टमंडळ घेऊन त्यांनी बोलवलेले आहे। मी आणि माझे संघटनेचे उपाध्यक्ष विलासजी म्हात्रे साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष शिवशरण पुजारी, आम्ही सगळे एकत्र जाऊन दानवे साहेबांना सगळे त्यांच्या समोर ही वस्तुस्थिती आणून हे कायदा पारित करायला लावून आमची जी मागणी आहे संघटनेची परमिट आणि फिटनेस, जोपर्यंत परमिट आणि फिटनेस रद्द तुम्ही करणार नाही हे लोक थांबणार नाहीत। कारण ह्याच्या मागे खूप मोठा आर्थिक उलाढाल आहे। म्हणून आज राष्ट्रीय स्वाभिमान संघटना ही लोकहिताची आणि लोकांची विषय घेऊन आम्ही उतरलोय आणि ही परमिट आणि फिटनेस रद्द झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। सर, किती वाहनं अवजड वाहनं जात आहेत रस्त्यावरून? किती पोलीस त्यांना पाठीशी वाहन परिवहन विभागाचे घालतायत? आता वाहनं तर भरपूर जातात, पण आता जे ट्रॅफिकवाले आहेत म्हणजे आज RTO माफिया झालेले आहेत। आज आपण पाहतो की छोटे छोटे जे गाड्या आहेत, मोटरसायकल आहेत किंवा काय, त्यांच्यावर हे लोक 5-5, 6-6 जण तुटून पडतात आणि त्यांच्यावर कारवाई करतात किंवा फोटो काढतात आणि त्यांना चलान पाठवतात। पण ह्या ज्या मोठमोठ्या गाड्या जातात, ज्या आपले डंपर्स, त्यांच्यावर ह्या लोक काहीही कारवाई करत नाही, तर त्यांच्यावर कारवाई त्यांनी करावी। काय महसूल जे परिवहन विभागाचे अधिकारी आणि त्या डंपरच्या अर्थकारण होत आहे का? असणारच। जर असं नसेल तर मग हे लोक जे भरून जातात जास्त व्हेकल, त्या गेल्या नसत्या ना, मग त्यांच्यावर किती कारवाई लोक केली, किती कारवाई केल्या असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते। येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये परिवहन विभागाचा जे घोटाळा आहे ते आणण्याचं स्वाभिमान संघटनेने ठरवले दिसून येते। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरणे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।